नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे लाल भोपळा म्हणजेच कोहळ्याचे गोड बोंड किंवा गुलगुले। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कोहळं किंवा लाल भोपळा, याच्याऐवजी आपल्याला चक्री कोहळं पण चालतं। त्यानंतर गूळ, गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, तेल, तीळ आणि चिमूटभर मीठ। चला तर मग आपण आता कृती करायला सुरुवात करूया। हे बघा, मी असे छोटे छोटेसे तुकडे करून घेतले आहेत कोहळ्याचे, आणि त्याची पाठ म्हणजे मागचं जे कव्हर असतं कोहळ्याची पाठ मी काढून घेतलेली आहे। आणि आता अशा छोट्या छोट्या फोडी करून मी पाणी उकळायला ठेवलंय, यात मी वाफवून घेणार आहे। पहा, 5 मिनिटं सुद्धा नाही लागलेले मला, अगदी 4-4.5 मिनिटातच मी हे काढते आहे झाकण। हे आपलं जे लाल भोपळा आहे त्याच्या फोडी शिजलेल्या आहेत, पहा किती छान सुकून राहिले आहेत। आता या आपण अशा तुटून चालल्या आहेत। आता या आपण चाळणीवर काढून घेऊया। हे पहा, आपण या सगळ्या अशा रोळीत काढून घेऊया फोडी, म्हणजे यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं। हे जे उरलेलं पाणी आहे हे आपल्याला स्टॉक म्हणून सूपचा वापरता येतं, किंवा भाजीत सुद्धा टाकून दिलं, वरणाला फोडणी देताना जरी टाकलं ना, त्या पाण्याचा आपल्याला फेकायचं नाही आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। आता आपलं हे जे गुलगुले किंवा गोड बोंड आहे ना, ह्याचं प्रमाण आत्ता आपल्याला ठरवायचं आहे। हे पहा, हे पाणी उरलेलं मी बाजूला ठेवून देणार आहे। आता हे जे आहे, हे जो लाल भोपळा शिजलेला हा किती आहे हे आपण आधी वाटीने मोजून घेऊया, आणि त्याप्रमाणे मग आपल्याला गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे। हे असं आपण छान याला असं बारीक करून घेऊया, आणि मग आता वाटीने मोजूया की किती भरतंय। वाटीभर आहे, 1.5 वाटी आहे। हे काय आपण गणपती म्हणा किंवा नवरात्र रोज काहीतरी गोड पदार्थ नैवेद्यात असतात, त्यावेळी हे असे पदार्थ झटपट होतात आणि आवडतात पण, खूप झटपट होतात, झटपट संपतात पण। चला तर आता आपण याचं प्रमाण मोजून घेऊया। हे बघा, आपलं पूर्ण हा शिजलेला जो लाल भोपळा आहे तो आपल्याला वाटीभर झालाय। बघा, मी 1.5 पाव लाल भोपळा घेतला होता पाठीसहित, पाठ काढून मग छोट्या फोडी करून जेव्हा त्याला आपण वाफवून घेतलं, आता तो 1 वाटी झालाय। ह्याच वाटीने जे तुम्ही वाटीचं प्रमाण घेता ना, त्याच वाटीने आता मी अर्धी वाटी गूळ घेणार आहे, आणि तो यात आपण टाकणार आहोत। हे बघा, हा अर्धी वाटी मी गूळ घेतलाय। ज्या वाटीने मी लाल भोपळा मोजला होता शिजला, त्याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ यात घालते। आता हे आपण गॅसवरती ह्या गूळ याच्यात मिक्स होतपर्यंत परतून घेणार आहोत। हे पहा, आता यात छान गूळ मिक्स झालेला आहे। मी गॅस बंद करते। आता याला थोडं कोमट करून घेऊया। इतकं गरम, थोडंसं थंड झालं की मग यात आपल्याला तीळ आणि मीठ आणि कणिक मिक्स करायची आहे। आता मी यात चिमूटभर मीठ टाकते, आणि 1 टेबलस्पून मी तीळ घेतले आहे। हे मी तिळाचं तुम्हाला प्रमाण कमी जास्त तुम्ही ठरवा, पण तीळ खूप सुंदर लागतात, आणि गरम गरम याच्यात टाकले ना की त्या तिळामध्ये या लाल भोपळ्याचा आणि त्या गुळाचा स्वाद उतरतो, म्हणून हे गरम असतानाच तीळ टाकायचे। आता हे छान कोमट झालेलं आहे।
आता यात आपण कोमट याच्यासाठी होऊ द्यायचं, कारण मग आपल्याला त्यात कणिक मिक्स हाताने ते भिजवायचं असतं, चटका बसायला नको म्हणून. यात तुम्ही विलायची, जायफळ इच्छा असेल तर टाकू शकता. ऐच्छिक आहे या गोष्टी. आता पहा मी वाटीभर कणिक घेतलेली होती, तर यात किती जाते ते आपण बघूया. आणि हे खूपही घट्ट असं भिजवायचं नाही बरं, थोडे सैलसरच राहू द्यायचं. कारण ते सैलसर राहतं ना, तेव्हाच त्या कोहळ्याची, लाल भोपळ्याची चव त्याच्यात लागते, नाही तर मग कणकीचाच खूप स्वाद येतो. हे पहा मी बरोबर 1 वाटी कणिकच आता याच्यात मिक्स केलेली आहे. म्हणजे 1 वाटी शिजलेला कोहळ्याचा किंवा लाल भोपळ्याचा फोडी, अर्धी वाटी गूळ, 1 टेबलस्पून तीळ, चिमूटभर मीठ आणि 1 वाटी कणिक, एवढं मी यात टाकलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे हाताचं आपलं सगळं हे करून छान याला थोडंसं मळून घेते. तिकडे मी आधीच तेल गरम करायला ठेवून दिलं होतं. आता आपल्याला हे असे छोटे 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 हे याच्यात याला बोंड म्हणतात, असे तेलात सोडायचे गरम गरम. मंद आचेवर मी तळते. आता आपण त्याला पलटवून घेऊया. तुम्ही याला गोल गोल शेपे देऊ शकता. थोडासा पाण्याचा हात घेतला, हाताला पाणी लावायचं आणि मग जर हे गोळे टाकले ना तर ते छान गोल गोल पण येतात, किंवा चमच्यानी टाकू शकता, असं काही नाही. आमच्याकडे अशाच पद्धतीने करण्याची पद्धत असल्यामुळे मी तसे दाखवले. हे पहा आपले कोहळ्याचे गोड बोंड छान तयार झालेले आहेत. असा हा गणपतीचा नैवेद्य. रोजचं वेगवेगळं काय करायचं तर त्याला ऑप्शन म्हणून हे कोहळ्याचे गोड बोंड किंवा गुलगुले खूप सुंदर आहे. सगळ्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडतात. हे बघा आतून हे असे दिसतात. तुम्ही साईज लहान मोठा तुमच्याप्रमाणे घेऊ शकता. खूप सुंदर दिसतात. आणि हे तीळ बघा तुम्ही, हे असे सगळे वरती तीळ दिसतात आपल्याला, हे सगळे वर येतात तीळ, त्याच्यामुळे खूप छान दिसतात. हे बोंड दिसायला आणि लागायला अप्रतिम लागतात. तुम्ही पण करून बघा आणि तुमचे कसे होतात ते मला प्रतिक्रियांनी कळवा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.